बस आता ते काय एवढं दिसणं महत्वाचं नाहीये एखाद्यातरी चांगलं दिसायला हवं ना. बोल त्याच्यापेक्षा चांगलं काय ते. मी इथे आधी येऊन गेले म्हणून मी तुला सांगते, मला माहितीये सुरेखा एकचं किती महत्वाचं असतं ते. तू आधी येऊन गेलेच माहितीये, पण मोठा भाऊ मी आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला आधी मी उत्तर देतो नीट व्यवस्थित. आगळ बगळ बोलायचं नाहीये. आगळ बगळ तू नाही बोलत, नाही सगळं तू आजूबाजूच जास्त सांगत बसशील वर्णन. तू यातला लेखक आहे ना, तो आता जरा बाहेर ठेव या इंटरव्ह्यूच्या. एक नॉर्मल माझा जबाबदार भाऊ म्हणून काय असशील तर तसं बोल. आणि आता ती बिझी म्हणून तेवढ्या ह्याच्यात मी तुला सांगितलंय, पुढे सगळं तुझं. काही बिझी वगैरे नाहीये मी ऐकलं सगळं. ऐकलंस. आणि फक्त मीच नाही तर आपल्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांनी सुद्धा सगळं ऐकलंय. कशी बोलते. जबाबदारी आहे माझ्यावर खूप, लहान बहीण म्हणून. ठीक आहे, नाही का, हे तुमचे वाद असेच चालू राहू देत, माझं काही म्हणणं नाहीये. पण गप्पांना सुरुवात करूया आणि गप्पांची सुरुवात मस्तपैकी तोंड गोड करून करूया. वा वा वा, कुछ मीठा हो जाए. येस. काय पण सो तुला माहितीच आहे, अद्वैत बापट यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. आणि डाएटचा खरवस आहे. म्हणजे ह्याच्यात साखर वापरली नाहीये, ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे. वा. आणि त्यामुळेच ऍक्च्युली या गोष्टीमुळेच म्हणजे मेनली प्रसादने नंतर सुद्धा 2 वेळा हा ऑर्डर केला होता. त्यामुळे आमचा तर हा अगदी फेवरेट आहे. व्हेरी नाईस. येस. सो गप्पांना सुरुवात करूया. येस येस. बरं, आता तुम्हा दोघांची लग्न झाली आहे, तुम्ही वेगवेगळे राहता ना? हो, म्हणजे ऍक्च्युली सध्या आम्ही असे एकाच प्रिमाइसेस मध्ये राहतोय, घरं वेगवेगळी आहेत म्हणजे. अच्छा. हा, पण आम्ही अगदीच म्हणजे कॉम्प्लेक्स ते सेम आहे, फक्त बिल्डिंग्स वेगवेगळे आहेत. ओके ओके. सो तुम्ही किती वर्ष एकत्र राहिलात एका घरात लहानपणापासून? लहानपणापासून तर मी शिकायला जेव्हा बाहेर पडलो घराच्या तोपर्यंत, म्हणजे कितव्या वर्षी? वयाच्या 15व्या वर्षी मी 11वीला बाहेर पडलो. आम्ही आमचं लहानपण जळगावात गेलं, तर आम्ही दोघंही जळगावात लहानाचे मोठे झालो. शालेय शिक्षण तिकडे झालं आणि त्यानंतर मी 11वीत शिकायला जेव्हा बाहेर पडलो, 15 वर्षाचा होतो, तोपर्यंत आम्ही घरात एकत्र होतो. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर ती शिक्षणासाठी वेगळीकडे बाहेर, मी मग आम्ही. पण साधारण म्हणजे अभिषेक 15 वर्षाचा असताना जे काय तो म्हणतोय की 11वीत तो बाहेर पडला आणि मग खऱ्या अर्थाने मला छान वाटायला लागलं. मग मोठं कोण आहे? तू मोठा आहेस? येस, थँक्यू. अच्छा. नाही, पण जेन्युइनली आम्हाला खूप लोक विचारतात दरवेळेला, ती मान्य. मला माहित नव्हतं पण. नाही, पण हे विचारतात आणि ती वाटते सुद्धा मोठ्या बहिणीसारखी कधी कधी. तिच्या ऍटिट्यूड मध्ये असं कळतं की जरा ती थोडी सांगत असते, हे असं कर, ते तसं कर. आता हे सुरुवातीला जबाबदारी नाजूक कंधोबे. मी मोठ्या तिच्याहून 4 वर्ष. अच्छा, ओके. पण मग लहानपणापासून घरात कोण कोणावर डॉमिनेट करायचं? अभिषेकच. लहानपणी दादागिरी, रिमोट पासून ते सगळ्या गोष्टी नव्हत. बरं, ते म्हणजे असं होतं ना की नंतर तरी आम्ही जेव्हा पुण्यात शिफ्ट झालो तेव्हा वेगवेगळ्या रूम्स वगैरे झाल्या, पण जळगावात असताना म्हणजे जन्मापासून ते माझ्या 12वी पर्यंत किंवा हा जोपर्यंत होता तोपर्यंत एक रूम. मग अशी ती नेमकी घरातली एक खुर्ची असते की ज्याच्यात मॅक्स कम्फर्ट असतो, पण ती एकच खुर्ची असते. मग त्यामुळे त्याच्यामध्ये ती चढाओढ आणि या गोष्टी सगळं असायचं. पण आमचे रूम्स मधले बेड असे वेगवेगळे होते, पण पंखा ज्या ठिकाणी पंख्याचं वारं लागेल तो बेड तिने घेतलेला होता. तर असं एक थोडं आमची चढाओढ ती सुरू असायची लहानपणापासून. म्हणजे असं वाटायचं सगळ्यांना की मी थोडं डॉमिनेट करेन की काय, पण ती मला दादा कधीही म्हणली नाही. म्हटले नाही फक्त, पण सगळी दादागिरी केली, कारण ताकद एवढी अंगामध्ये, दांडगटपणा एवढा भरलेला. म्हणजे मारामारी करता, ताकद म्हणजे ताकद दाखवायचं तो. हो, दाखवायचं म्हणजे आता हिने चित्रच उभं केलंय की मी तिला खूपच हे करायचो, पण तसं नाहीये. दादागिरी म्हणजे फक्त मला हे हवंय ते हवंय एवढीच. काही अशी हे ते मध्ये काय काय असायचं? हे असं ती म्हणली की रिमोट कोणाकडे असेल, टीव्ही ज्याने लावला त्याच्याकडे रिमोट असेल. त्याच्यानंतर मी जर आधी खुर्ची मी आधी घेतली तर मी त्याच्यावरती बसेन, असा समजा रूल ठरला. आणि मी खूप बाय
रूल्स अशी जाणारी. मग आता ठरलंय ना की जो आधी बसेल त्याची खुर्ची. मग समजा ताटातलं काहीतरी संपलं आणि मी जेवायला उठले तरी पण मग नाही घ्यायची. पण हा ते मग सगळे नियम तेव्हा हे करून टाकायचा, फाट्यावर मारायचा की मी ज्या क्षणी थोडी जरी उठले किंवा हा असं नुसतं हा एका हाताने खुर्ची खेचायचा आणि स्वतः घेऊन बसायचा. मला खूप राग यायचा की आपलं ठरलंय. हाला काही नसायचं, दादागिरी पुढे तर काही मग करायचा. आता या सगळ्याचा बदला ती घेते. कसा? असंच की म्हणजे आता घरी जास्तीत जास्त ती आई बरोबर जास्त वेळ घालवते. तेव्हा त्या दोघींचे मिळून प्लॅनिंग असतं. आम्ही सगळे एकत्र असताना त्या दोघी मिळून ठरवतात की प्लॅन कसा करायचा, काय करायचं, कुठून कुठे फिरायला कसं जायचं, किंवा आयत्या वेळी कॅन्सल कसं करायचं. की आपण आता मी आईसाठी प्लॅन करतो की आई आपण आता या इकडे जाऊ फिरायला, मग तिथून फिल्म बघू आणि मग तिकडून घरी येऊ. अशा वेळी अमृता बरोबर की जाऊ दे, त्यापेक्षा घरीच काहीतरी मागवू आणि हे करू आणि मग सगळा प्लॅन. पण या सगळ्यात इंटरेस्टेड मी असतो की मला बाहेर जायला खूप आवडतं. नेहमी घराबाहेर जाऊन म्हणजे मी कितीही ड्राईव्ह करू शकतो. ठाण्याहून अगदी मी आईला घेऊन साऊथ बॉम्बेत येणं, तिकडे फिरवणं, घरी जाणं, असं जरा माझं नेचर. मला असं वाटतं की एक्स्ट्रोवर्ट असल्यामुळे आणि हिचं इंट्रोवर्ट आहे लहानपणापासून, त्याच्यामुळे मला आणि आईला साथ कृतिकाची असते. आणि म्हणजे तेवढं पुरेसं आहे आता की ती समजू शकते की आमचं काय म्हणणं आहे. आणि आईचं वय बघता, माझा इंटरेस्ट बघता असं होऊच शकतं यार की एखाद्या वेळेस वाटतं की चल ना जाऊ दे, सोडून दे. पण मग तो प्लॅन जो ठरलेला असतो की इथून इथे ते डिस्टर्ब झाल्यावर पण मला मग असं ही दादागिरीच आहे ना. म्हणजे न करणं, प्लॅन कॅन्सल करणं ही दादागिरी आहे. तर असं आता लहानपणी जे होतं त्याच्या उलट चित्र झालेलं आहे. अच्छा अच्छा. म्हणजे नेमकं काय की लास्ट वर्ड आता त्याचं असं म्हणणं की लास्ट वर्ड आता अमृताचा जरा असतो आणि तो सगळ्यांना पटतो. इट्स ओनली लॉजिकल. म्हणजे अभिषेक काय किंवा आता प्रसाद काय हे अतरंगी प्लॅन्स बनवण्यात माहिर आहेत. आणि त्यांच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी हा प्रकारच हे नाहीये की आपलं ठरलं होतं मग ते तसं झालंच पाहिजे. आपण कसं म्हणतो की चल ठीक आहे ना, एखाद्या वेळेस सगळा जागतिक प्लॅन थोडीच बनवलाय काहीतरी किंवा असं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे काही. आपला आपलाच प्लॅन आहे, आपणच जाणार होतो कुठेतरी आणि ते आपणच कॅन्सल करतोय. मग काय एवढा फरक पडतो. पण ते हा काय प्रसाद काय त्यांना खूप असं एकदम मूड ऑफ होतो मग त्यांचं की तुम्ही असं कसं करू शकता वगैरे. आईचा लाडकं कोण आहे जास्त? अमृता. आता तरी अमृताला. आणि आधी मला असं वाटतं मी होतो. कारण अजूनही असं लाडकं किंवा म्हणण्यापेक्षा मी आईशी रेग्युलर बोलत असतो फोनवर की काय चाललंय, काय नाही, कसं काय. पण अमृता आता जास्त आईच्या टच मध्ये असते आणि त्या दोघींचं छान एकमेकींशी जमतं. त्या खूप गोष्टी एकमेकींशी शेअर करतात. आई अगदी तिची बाजू घेऊन मला तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे ते मला समजावून सांगते. त्याच्यानंतर तिला हे आवडतं, ते आवडतं, सध्या तिचं असं, सध्या तिचं असं. म्हणजे फोन जरी मी केलेला असला तरी बऱ्यापैकी विषय अमृताच्या अवतीभोवती असतो. त्यामुळे सध्या ती लाडकी आहे. पूर्वी असं होतं की जरा आईला माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा आपण शिक्षणाच्या बाबतीत कुठले डिसिजन्स काही घेतो किंवा मी कधीतरी रात्री उशिरा आलो, काहीतरी आलो, तर त्या सगळ्या गोष्टी आई जरा माझ्या बाबतीतला सांभाळून घ्यायची. पण किती वर्ष खोटं वागणार शेवटी. खरंच प्रेम बाहेर येतं शेवटी एका पॉइंट. मला ते छान वाटतं. पण अमृत सध्या लाडकी आहे. अच्छा अच्छा. त्याला अर्ध्या भाकरीवरच घेतलं होतं ना. सगळे लहानपणी मीच केलेले जोक आता माझ्यावर बाकी. ती अमृता खरोखर आणि रडायची जेव्हा तिला सांगायचो की अगं तुला अर्ध्या भाकरीवर घेतलंय. कारण हा इतकं कन्व्हिक्शनने सांगायचं एका पॉइंटला की मी आधी नाही 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 म्हणत मला असं ते खरं वाटायला लागायचं एकंदरीत सगळं की अरे अर्ध्या भाकरीवर खरंच आपण वेगळेच आहोत का, या फॅमिलीतले नाही आहोत का आपण, असं वाटायला लागायचं. तर असं लहानपणी मी खूप गमती जमती अमृताच्या बाबतीत केलेल्या आहेत. आणि कसं आहे की आता ती एवढं नॉनस्टॉप बोलतीये, पूर्वी ती एवढं नाही बोलायची. याचं कारण असं होतं की पूर्वी मी बोलायचो, मी आई बाबांची बोलणी खायचो, मी खोड्या काढायचो, मी खोडकर होतो, मी शाळेत सुद्धा अभ्यासात बऱ्यापैकी चांगला होतो. पण मी बाकीही एक्स्ट्रा करिक्युलर, बाहेर खेळायला जाणं, नातेवाईक मला ओळखायचे नाही इतकं मी उन्हात खेळून टॅन होऊन यायचं, खूप मला आवडायचं काय. तर असं सगळं असल्यामुळे अमृता हे सगळं बघत बघत मोठी झाली की आई बाबा याला कुठल्या गोष्टीवरनं ओरडतायत, याला कुठलं वळण लावतायत, हा उशिरा आल्यानंतर हा काय करतो, हा याचं खोटं कसं पकडलं जातं, बाबा कसं बरोबर, आई कसं बरोबर ओळखते की हा खोटं बोलणार. त्याच्यामुळे ती स्वतः पुढच्याला ठेच मागचा शिकणार
त्याच्यामुळे ती अतिशय गुडगल म्हणून जे ती म्हणजे माझ्यात मोठी काही झाली. नव्हतं उपजत ह्याच्यामुळे मी खूप गुडगुल असं बघून वगैरे तू बोलतेस का? ओके ओके. तर असं सगळ्यांना सांग माझा मुद्दा मी मांडला पण पाहिजे कोर्टात. असं कॅल्क्युलेटेड ती खूप तेव्हापासून वागते माझ्याशी आणि खूप ठरवून की शहाणं एक घरात मी आहे, मला सगळ्या गोष्टी कळतात आणि सगळं एक आयडियल कसं करायचं हे सगळं तिने व्यवस्थित मी जे काय खोडकरपणा केला हे बघ मला जी उलट काय हे होऊ शिक्षा झाली. शकलंस हा की एखाद्या मुलीने याच्याकडनं प्रेरणा घेतली असती अशी हम्म. की तू एवढं केलं मी बघ आता काय करते हा, किंवा हा, काय हा. पण तसं मी नाही केलं. कदाचित त्यामुळे ती मला दादा म्हणत नाही थोडंसं एक कारण ती मला असं म्हणते की तू वागतच नाहीस तसं तर मी तुला का दादा म्हणतो. मग तू नावाने हात मारतेस त्याला? हो हो. आणि बाकी मग काय वेगवेगळ्या आम्ही एकमेकांना विशेषणं देतच हो असतो. हो मूर्ख, बावळट. बावळट. आम्ही बिनडोक. आमचं ठरलेलं आवडीच आहे. आई म्हणते एवढी चांगली नावं नावं ठेवली काही आहेत उपयोग तुम्हाला. नाहीये. तर पण हे अशाच- म्हणजे गोड गोड भांडणं किंवा कधीतरी मतभेद इथवरच म्हणजे लहानपणी मारामारी वगैरे खूप मारामारी वगैरे झालेली आहे. खूप मारामारी. म्हणजे नख वगैरे तिने मारली. ती आता असं दाखवते की मी फक्त मार खायचे आणि हा मारायचा. तर तसं कधीही नसतं. नख हा एकमेव माझ्याकडचं लोकांना शस्त्र माहितीये की होतं. हा होतं ना म्हणजे एकमेव वापर शस्त्र. केला ना त्याचा. कळवा ना केव्हा आता करावं लागणार ना म्हणजे म्हणजे हा घरात मी कुठली ह्याने तरी गोष्ट नुसता हात मुरगळला म्हणजे तरी मी माझं घरात भावा हे बहिणींमध्ये कसं आपण इंटरव्ह्यूज मध्ये बघतो हा. की मला असा प्रश्न विचारला जातो की मग कधीतरी तू खोडी काढल्यानंतर तुझी बहीण तुला सांभाळून घ्यायची का? हा. तर नाही. नाही. ती सरळ सरळ सगळ्या गोष्टी A to Z माझ्या बाबांना सगळं खरं खरं सांगायची की आज याने असं असं केलंय, हा असा असा वागलाय, आज इथे हा इथे असं- दिसलाय हा मला. तिथे ते दिसलेलं आहे आणि हा खोटं बोललेला आहे. त्याच्यामुळे ते कुशनिंग जे एक असतं बहीण असण्याचं की बहीण आहे आपल्याला सांभाळून घेईल ते कधीही नव्हतं आणि मग नाही. त्यातनं मग काय भांडणं वगैरे व्हायची. पण तरीही प्रेम खूप होतं. हो रक्षाबंधनाला गिफ्ट वगैरे मग मी त्या द्यायचो नाही तिला काहीच. लहानपणी कधी नाही दिला मी अभिषेक. तिला एवढे मोठे बॉक्स द्यायचो ज्या बॉक्स मध्ये छोटे बॉक्स करत आतमध्ये 5 रुपयाचं नाणं असायचं. त्याच्या अशा खूप खोड्या मी काढलेल्या. तर माझ्या खोड्या अशा असायच्या की ज्याच्यामुळे आजूबाजूच्यांना हसू यायचं, मजा यायची. हे आई पण मान्य करेल आणि सगळे भाऊ मान्य करतील. बरं दोघही जण ह्याच क्षेत्रात आहात. हम्म. सो इथे यायचं पहिलं डिसिजन कोणी घेतलं? मी म्हणजे आता डिसिजन घ्यायचं म्हणजे कसं लहानपणापासून इच्छा दोघांची असेल की आपल्याला होती? या हो हो, या क्षेत्रात absolute. करायचंच Okay, आहे. कारण आई बाबा दोघं आम्ही जळगावात असताना सुद्धा नाटकात काम करायचे. बाबा माझे COEP ला होते पुण्यामध्ये शिकायला इंजिनिअरिंगला. त्यांनी पुरुषोत्तम फिरोदिया त्या स्पर्धा केल्या आणि असं सगळं त्यांच्या स्टोरीज ऐकत त्यांचे मित्र पुण्या मुंबईचे जेव्हा यायचे बाबांचं तेव्हा नाव काय? बाबांचं नाव सतीश देशमुख आणि तर त्यांचंही बघितलं होतं आणि आम्ही दोघंही अक्षरशः लहान असल्यापासून नाटकांच्या तालमी अटेंड केल्या. म्हणजे मी बाबांच्या कडेवर असायचो आणि ते 2 अंकी नाटकाची तालीम करतायत आणि प्रायोगिक नाटक करतायत, राज्यस्तरीय करतायत. ते इतक्या लहानपणापासून ते बघितल्यामुळे एक खूप वेगळं फॅसिनेशन होतं या फील्ड बद्दल. आणि ऍट द सेम टाइम बाबा इंजिनियर, आई सुद्धा इंजिनियर. तर हे माहित होतं की शिक्षण घेतल्यानंतर एक वेगळा अप्रोच तुमचा तयार होतो आणि काहीतरी वेगळं मिळतं. तर शिक्षण आणि या क्षेत्रात यायचं हे मला असं वाटतं आमच्या दोघांचं लहानपणापासून ठरलेलं होतं. पण डिसिजन म्हणजे सुरुवातीची अर्थात मी मोठा असल्यामुळे माझ्यामुळे जरा झाली. पण प्रोफेशनली मी केली सुरुवात सगळ्यात आधी. काय कारण काय अभिषेकचा केली? कोर्स खूप मोठा होता आर्किटेक्चरचा. मी आर्किटेक्ट त्यामुळे झालो. तो शिकतच होता. मग हा. तोवर माझं शिक्षण झालं, हा. ग्रॅज्युएशन झालं, मास्टर्स झालं, सगळं करून मग मी मुंबईत आले आणि आपलं रेग्युलर ऑडिशन वगैरे देणं ते सुरू केलं आणि मग माझी पहिली सिरियल आली. पण तेव्हा अभिषेक जरा नाटकांमध्ये आर्किटेक्चर त्याचं मेन होतं तेव्हा आणि मग तो नाटक वगैरे लिहित होता, करत होता, सगळं सुरू होतं. नाटक लिहित होतं म्हणजे? मला लिहायची आवड लहानपणापासून आहे. हा. तर मी जेव्हा माझा आर्किटेक्चरचा कोर्स पूर्ण झाला तर त्या दरम्यान मी लिहायचो. मुंबईत मी आर्किटेक्चर कॉलेजला होतो. तर तेव्हा कोणतं? LB हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर बँड्रा. अरे अच्छा, हिरे कॉलेज. हिरे कॉलेजला मी होतो. तर ते करत असताना मी मला वाटेल ते लिहित राहायचो. 11वी-12वी मी पुण्यात केलं गरवारे कॉलेजला. तेव्हा मी खूप नाटकं बघितली प्रायोगिक. म्हणजे गिरीश जोशींचं फायनल ड्राफ्ट वगैरे त्या दरम्यान एक नवीन सुरुवात झाली होती. मुंबईतली काही नाटकं व्यावसायिक मी बघायचो. असं करता करता मला लिहायची आवड लागली. पण जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो तेव्हा मग मी खऱ्या अर्थाने पहिला माझा दीर्घांक लिहिला आणि त्याचे पुण्यामध्ये प्रयोग झाले, मुंबईतही प्रयोग झाला. मग मी ओ फ्रीदा नावाचं एक नाटक लिहिलं. त्या दरम्यान कृतिका भेटली. ते नाटक फ्रीदा काहालू नावाच्या आर्टिस्ट होतो, सोलो ऍक्ट होता. तर ते मग इंटरनॅशनल फेस्टिवलला मी बल्गेरियाला केलं, इजिप्तला केलं.
तर अशा याच्याने मी एक सुरुवात केली स्वतःच, की आपल्याला जर अपॉर्च्युनिटीज तयार करायच्या असतील तर आपण स्वतः लिहून सुद्धा ते जनरेट करू शकतो. तर असं मग मला लिखाणाची आवड होती आणि मी टीव्हीची सिरियल सुरू होण्याच्या आधी प्रायोगिक नाटकांमध्ये कामही करत होतो आणि लिहितही होतो. आई कुठे काय करते? पहिली सिरियल का तुझी? नाही, माझी पहिली सिरियल पसंत आहे मुलगी, जी 2015 झी मराठीवर होती. अच्छा. आणि होणार सून मी या घरची संपली आणि त्या ठिकाणी आमची सिरियल पसंत आहे मुलगी सुरू झाली, ज्यामध्ये गिरीश ओक माझे वडील होते आणि मेघना वैद्य आईचं काम करायचे आणि माझ्या ऑपोजिट रेशम प्रशांत होती. अमृताची सिरियल पहिली त्याच्या आधी सुरू झाली होती स्टार प्रवाह, ती जस्ट संपली आणि ज्या दिवशी संपली त्याच्या पुढच्या सोमवारी याचा टेलिकास्ट माझा टेलिकास्ट पहिला होता. तर माझा ऍज अ लीड पहिली सिरियल ती होती. अरे वा, नाईस नाईस. लहानपणी आपण खूप गोष्टी शिकतो, आई वडील शिकवतात, परिस्थिती आपल्याला शिकवते. सो लहानपणीची अशी एखादी आठवण की तुम्हाला खूप काही शिकवून गेली, किंवा आणि अशी एखादी चूक की जी आत्तापर्यंत आठवते? हा प्रश्न दोघांनाही आहे, कारण दोघांची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. तू सांग आधी. मग अशी म्हटलं ना, मी सांगेन चूक कधी तू समजून उमजून उत्तर देणार म्हणे तो निवडत असेल नक्की कुठल्या चुकांबद्दल सांगू, कुठली कमी जरा हे वाटेल असं कॅमेऱ्यावर कोणती सांगू शकेल. तसंच आहे. आणि शिकवण वाईज मला म्हणजे असं वाटतं की जळगावात असताना जसं तू म्हणली की परिस्थितीमुळे जे आपण शिकतो तसंच झालं असावं. नकळत आपल्याला घरून काय काय गोष्टी येत असतातच, नाही असं नाही. आणि आमच्या घरी कधीच आम्ही या क्षेत्रात येणार, म्हणजे आता आई वडील हे प्रोफेशनली इंजिनियर होते, पण आम्ही ठरवलं होतं की आपल्याला वाटतं यातून की आपण प्रोफेशनली सुद्धा हे परस्यू करावं. तर मग तेव्हा घरून कायम सपोर्टच होता. थोडेफार या क्षेत्रातले जे काही काय म्हणू आपण ड्रॉबॅक्स असतात किंवा एक सावध राहायचं असतं, त्या गोष्टी घरून वेळोवेळी सांगितल्या होत्याच, की जसं की हे क्षेत्र काय नुसतं ग्लॅम वाटतं तसं नाहीये, किंवा याच्यामध्ये खूप स्ट्रगल असतो, याच्यामध्ये अस्थिर असतं. सो वेळोवेळी घरच्यांनी या गोष्टींची जाणीव तर करून दिलीच होती. त्यामुळे आय थिंक आम्ही आलो तेव्हा आम्ही प्रिपेअर्ड होतो मेंटली, की आपली वाट कशी असेल हे काही सांगता नाही येत, किंवा हा प्रकार एक उथळपणे विचार करून यात येण्याचा नाहीये. खरोखर तुम्हाला ती आवड आणि असेल तर तुम्ही ते पॅशनेटली करू शकाल, हा एक भाग. आणि बाकी जळगाव सारख्या छोट्या शहरात असल्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की खूप स्टॅग्नंट वाटायचं वातावरण, किंवा मग खूप लिमिटेड ग्रुप्स असायचे. मग त्यांचे काही काही डायनामिक्स ठरलेले असायचे की आम्हाला ही हवी आहे ती हवी आहे, किंवा काही काही वेळेस शाळांमध्ये बऱ्याचदा असं असतं की तो माइंडसेटच असतो. म्हणजे मला त्यांना आता दोष पण द्यावा असं नाही वाटत, किंवा असं हे नाही करावं असं वाटत, की ते शिक्षकांना वाटत असतं की जे मुलं अभ्यासामध्ये किंवा वर्गात नंबर 1 येतात तर त्यांनाच आपण वक्तृत्व, त्यांनाच आपण वादविवाद इथेच त्यांना पाठवू. तर असं खरं तर हा क्रायटेरिया मला तो तेव्हा पटायचा नाही, की जस्ट बिकॉज मी वर्गात 1 नंबरला नाही येऊ शकत म्हणून मी वक्तृत्वामध्ये बोलू नाही शकत किंवा वादविवाद स्पर्धेमध्ये, असं नाहीये काही. तर तेव्हा तिथे मी तो एक इनजस्टिस बऱ्यापैकी मी तेव्हा शाळा लेवल पासूनच एक सहन केला होता किंवा ऑब्झर्व केला होता. तेव्हा मी तो खूप मनावर नाही घेतला, चिडचिड व्हायची, सगळं व्हायचं, पण ते असं मी खूप त्याने खचले नाही असं, कारण मला माहिती होतं कुठेतरी की शेवटी मेन ग्राउंड खूप मोठं आहे आणि ते वेगळीकडे आहे. मोठ्या शहरामध्ये गेल्यावर खरं आपल्याला हे करायचंय. सो मी त्या गोष्टीमुळे या काय म्हणू थोडस अनिश्चितता किंवा एक जे आपण म्हणू की आपल्याला इच्छा असून उपयोग नसतो, बऱ्याचदा परिस्थिती वेगळी असते की आपल्याला तिथे आउटलेट मिळत नाही, या गोष्टीची मी तिथे बऱ्यापैकी युज टू झाले होते. त्यामुळे कदाचित जेव्हा मी मुंबईत आले, जेव्हा कधी रिजेक्शन्स यायचे किंवा जेव्हा चान्स नाही मिळत किंवा अजूनही, तर तेव्हा फार अगदी असं त्याचं हे नाही वाटत की अरे मीच का असं, किंवा हे नाही होत. मान्य फ्रस्ट्रेशन येतं आणि ज्याच्यावरती मी तर आता मध्ये एक असाच व्हिडिओ पण केला होता. पण आय थिंक मला इन अ वे बरं वाटतं की मी अशी खूप काय म्हणू सिक्युअर वातावरणात नाही आले. जरा कुठेतरी असं एक सतत मनामध्ये काहीतरी हे असायचंच, एक धगधगतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला त्याची मला मदतच झाली, जे आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. शिकवणीचं म्हणजे कुठली गोष्ट आपण शिकलो
तर मला म्हणजे मी ज्या काळामध्ये शाळेत होतो आणि नंतर कॉलेजला जाणार होतो ते जे वय असतं त्याच्यामध्ये आई बाबांनी म्हणजे मी शाळेत असताना एक वारं वाहत होतं IIT ला जाणं, MBBS ची तयारी करणं, MHCET हे सगळं वाहत होतं वारं. मी ज्या शाळेत होतो त्या मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या शिकवणीची पाळंमुळं ही तुमच्या शाळेत असतात, तुमच्या शिक्षकांमध्ये असतात, तुमच्या आई वडिलांमध्ये असतात. मी ज्या शाळेत होतो विवेकानंद प्रतिष्ठान म्हणून जळगावातली शाळा आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजलाही तेवढंच महत्व होतं जेवढं अभ्यासाला होतं. आमच्याकडे रॅट रेस नव्हती. काही लोक खूप अभ्यास करायचे पण त्याच बरोबरीने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं, चांगलं वाचन करणं, चांगल्या कविता पाठ करून घेणं, म्हणजे अगदी कवी अनिल बासी मर्डेकरांपासून ते आत्तापर्यंतच्या कवितांचे सगळे संस्कार तेव्हापासून झाले. आणि आई बाबांनी तेव्हा कधीही हे नाही सांगितलं की घरचं टीव्ही बंद, केबल बंद, हे बंद, अभ्यासाला बसा, फक्त अभ्यास आहे की अभ्यास करायचाय, तुला IITतच जायचंय, तुला इंजिनियरच व्हायचंय, तुला ते व्हायचंय. असं माझ्या वेळी तरी खूप होतं की एक मुलांना एक मार्ग दिला जायचा की याच्यावरूनच तुला चालायचं. तर मला तेव्हा हे लक्षात आलं की तुम्हाला एककल्ली राहून चालत नाही. तुम्हाला सगळ्या दृष्टीने जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेलात तर तुम्हाला सगळ्या प्रकारची माणसं वेगवेगळ्या हायरार्कीज मधली भेटतात, त्यांच्याशी तुम्हाला डील करायला लागतं. तर आई बाबांनी ही दिलेली शिकवण होती की कला कला सुद्धा तितकीच महत्वाची आहे बाकी सगळ्या म्हणजे नॉर्मल जगण्यासाठी. म्हणजे पु ल देशपांडेंचं कोट आमच्या घरी लावलेलं होतं की कला तुम्हाला शिकवते की का जगायचं, अन्न वस्त्र निवारा तुमचं शिक्षण नोकरी हे सगळं तुम्हाला जगवतं, पण का जगायचं हे कला शिकवते. ही शिकवण मला आई बाबांकडनं मिळाली. चूक मला अशी वाटते की मी 11वी 12वी नंतर जेव्हा मी शिक्षण घेत होतो तर मी आता विचार केल्यानंतर मला आठवतंय आणि ही बोलू का मी जरा तर 11वी 12वीत मी जेव्हा या क्षेत्राकडे याचा विचार केला तेव्हा मी ऑडिशन्स देणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना अप्रोच करणं या गोष्टी जरा उशिरा सुरू केल्या. कारण आम्ही मुंबईत किंवा पुण्यात तसे नवीन होतो. आमचे आई वडील पुण्यात मुंबईत थिएटरमध्ये काम करणारे किंवा नाटकात काम करणारे कोणी नव्हते. पण तेव्हा लोकांना भेटणं, ऑडिशन्स देणं या सगळ्या गोष्टी जरा लवकर सुरू करायला हव्या होत्या. त्या मला असं वाटतं की मी थोड्या कमी हे केल्या. आणि आमच्या दोघांबद्दल सांगायचं चुकीचं तर मला असं चूक नाही पण मला असं वाटतं की थोडं जाऊन ती चूक नाही पण ती गोष्ट बदलता येईल का, ती अशी की आता व्हॉट्सअप आणि मोबाईलमुळे तुम्ही भाऊ बहीण किंवा आत्ता जे लोक वाढत्या वयाचे आहेत ते एकमेकांशी व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवर खूप कनेक्टेड असतात. एक फॅमिली ग्रुप असतो, 4 जणांची जर फॅमिली असेल तर 4घांचा एक ग्रुप असतो. तुम्ही एकमेकांना बघू शकता, शेअर करू शकता. मी जेव्हा 11वी 12वीत घराबाहेर पडलो तेव्हा मोबाईल जस्ट सुरू झाले होते साधे, तेव्हा ते नव्हते. तर तेव्हा अमृता आणि माझं जे बॉन्डिंग तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा जर ह्या सगळ्या गोष्टी असत्या तर कदाचित अजून मी जास्त टच मध्ये राहू शकलो असतो. तर मला ती एक गोष्ट अशी वाटते की थोडं तेव्हा कदाचित आम्ही आमच्या दोघांच्या नात्यामध्ये काही सापडतंय का, जेव्हा ही नुकतीच 10वीला जाणार होती आणि मी कॉलेजमध्ये होतो. तर मला असं वाटतं की ती गोष्ट थोडीशी राहून गेली आणि तेव्हा कदाचित थोडंसं अजून छान आमच्यामध्ये बॉन्डिंग क्रिएट झालं असतं जर तेव्हा या सगळ्या गोष्टी उपलब्ध असत्या तर. आणि हा जे शाळेचा शाळेचा उल्लेख जो केला नाही तर ऍक्च्युली माझी सेम शाळा होती. अभिषेक माझ्यापेक्षा फक्त 4 वर्ष पुढे होता. आम्ही ऍट अ टाइम कधी एका शिफ्ट मध्ये नव्हतो. सो आमच्या शाळेचा म्हणजे काय म्हणू आपण, अगेन मला असं कोणाला ब्लेम नाही करायचं पण असे हे 2 वेगवेगळे अनुभव होते समहाऊ. आणि हे म्हणजे काय नशिबाने जसं फ्लो मध्ये येतं ना तसेच आलेले आहेत की अभिषेकला खूप शाळेने खूप अपॉर्च्युनिटीज आणि खूप दिलं आणि नेमकं मी ज्या ह्याच्यामध्ये होते तर मला जरा वेगळा अनुभव आला हा की थोडस मागे पडल्यासारखं असं वाटायचं की मला का नाही जाऊ देते याच्यामध्ये. आता मला नेमकं आठवत नाहीये खूप, आय एम शुअर माझी पण काहीतरी चूक असणारच आहे. पण जेवढं प्रोत्साहन किंवा जेवढा एक अभिषेक असा एकदम पुढे आला ना तर तसं मला असं वाटायचं की यार मला का नाही असं. सो हे असे आमच्या शाळेचे वेगवेगळे अनुभव होते. पण ही गोष्ट कॉमन आहे की शाळेमधलं आमचं मराठी आणि हे ते चांगलं असण्याचं कारण हे मेन शाळाच आहे, शिक्षक आहे आणि कल्चर विषयी प्रेम किंवा काय या सगळ्या गोष्टी या त्या म्हणजे मोठ्या शहरांमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिकडच्या मुलींना भेटल्यानंतर मला तरी कॉम्प्लेक्स नाही आला कधीच. कदाचित त्यांच्यापेक्षा 4 गोष्टी कदाचित मला जास्त माहित होत्या असं मला वाटतं. सो
तो एक कॉमन एक्सपिरियन्स पण आमचा आहे की एक शाळा असल्याचा फायदा एक तो. तुमच्या या नात्याला ना कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काही गोष्टी माझ्याकडे आहेत तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून. वाव. पण त्याआधी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा म्हणजे गिफ्ट साठीचा वगैरे असा प्रश्न नाहीये, गिफ्ट एनी विच मी तुम्हाला देणार आहे. पण एक विचारायचं होतं तुम्हाला की जर का तुम्हा दोघांपैकी एक कोणीतरी रुसलं असेल किंवा त्याला वाईट वाटत असेल किंवा बाहेर काहीतरी झालं असेल तर हे तुम्ही सेन्स करू शकता एकमेकांबद्दल? मी करू शकतो, म्हणजे मी करू शकतो म्हणजे ती करत असणार आहे, पण ऍक्शन प्रोएक्टिव्हली विचारणं की कुठे काय कसं काय काय चाललंय हे ते तुमच्या मूड वरून तुम्ही असं जज करू शकतो. मी तरी करतो म्हणजे असं मला वाटतं बऱ्याचदा. अभिषेकचं जरा असं तो असा एरवी असं काही काही वेळेस अगदी हसत खेळत असतो, टाइमपास करत असतो, तर मग काही काही वेळेस जेव्हा ते चेंज होतं तर ते लगेच कळून येतच ऍक्च्युली की अरे काहीतरी बहुतेक उपर नीचे झालेलं आहे असं. बट मी जास्त स्पेस देण्याकडे माझा कल असतो की ठीक आहे अगदी झालं याला विचारणं किंवा हे करणं असं ते नको. आणि त्याचं असं ते मग तो मला लगेच त्यावर डिस्कशन करून ती गोष्ट मनातनं पूर्णपणे कशी काढून टाकता येईल आणि सगळं नॉर्मल आणि सगळं छान पुन्हा पूर्ववत कसं करता येईल याकडे माझा कल जास्त असतो. सो अमृता, तुला माहितीच आहे आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग करते, लाईफ कोच सुद्धा आहे. सो तिने हे 2 एंजल्स तुमच्यासाठी पाठवलेत. तिने हे 2 एंजल्स तुमच्यासाठी पाठवलेत, सोडालाइट आणि मॉस आगाते. ओके, सो कुठलं कुणी घ्यायचं ते तुम्ही ठरवा. मॉस आगाते. सो हे बेसिकली स्ट्रेस रिलीफ साठी आहे, एक मेंटल स्टॅबिलिटी साठी आहे. हे तुम्ही दोन्ही घ्या. तू बरोबर असताना गरज आहे मला. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता, पर्स मध्ये ठेवू शकता, तू लॅपटॉपच्या बॅग मध्ये ठेवू शकतोस किंवा स्टडी टेबल असेल तिथे ठेवू शकता तुम्ही. आणि हे ऑलरेडी एनर्जाइज केले, तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू निलिमा. आपण जेव्हा धमाल मस्ती करत असतो, मस्त चाललेलं असतं सगळं, तेव्हा तर सगळेच जण आपल्या पाठीशी असतात, आपल्या आनंदात सहभागी होतात. पण जेव्हा एखादा प्रसंग आपल्यावरती ओढवतो किंवा वी आर नॉट इन अ ग्रेट स्पेस, त्यावेळेला तुम्ही एकमेकांना कुठल्या प्रकारे साथ देता? मी हे सांगेन की मी पूर्णपणे मग वेळ त्या व्यक्तीला, किंवा आता ही अमृता आहे तर तिला पूर्णपणे वेळ तो देऊन टाकतो, मग कुठलाही विचार न करता. जसं ती एकदा खूप आजारी होती काही वर्षांपूर्वी आणि ती हॉस्पिटलमध्ये वगैरे होती, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी तेव्हा आर्किटेक्ट होऊन जस्ट एका ठिकाणी जॉब करत होतो, तर माझं चित्तच लागायचं नाही माझ्या कामामध्ये. माझ्या डोक्यात सतत विचार असायचा. मग मी विचार करायचो की आपण काय काय केल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी मी तिला हे करता येईल. तर या सगळ्याचं मला असं वाटतं की मी त्या गोष्टीकडे तसं बघतो की मी पूर्णपणे मग स्वतःला सोपवून टाकतो त्या व्यक्तीसाठी, बाकी कुठलाही विचार न करता. हा माझा टेक असा असतो. खरं तर अभिषेकला मी असं म्हणजे समहाऊ खूप तो असं एकटा कधी कॅरी करतोय असं जाणवत नाही, कारण तो स्वतःहूनच खूप शेअर करतो. त्यामुळे म्हणजे मग घरी अगदी कॉमनली पण असेल, आणि असंही नाही की बाबा मी फक्त आईला सांगतो किंवा फक्त मला बाबा, असं काही नाही. तो ऍट अ टाइम ती गोष्ट घरामध्ये सगळ्यांसमोर ती मांडू शकतो की यु नो मला हे असं असं झालंय, ही मुलगी आवडली वगैरे. आधी ना आधी करायचंच नाही. अभिषेकला मी एकदाच खूप असं तो खचला होता, ते त्याच्या ब्रेकअप नंतरच पाहिलेलं आहे अगदी. पण काय व्हायचं की तेव्हा मी लहान होते, त्यामुळे जसं तो म्हटला की तेव्हा मी शिकत होते, मी फक्त काय शिकली की त्रास करून घ्यायचा नाही ब्रेकअप. पण म्हणजे मला खरंच असं अगदी मी ऍक्टिव्हली एकदम अभिषेकच्या आयुष्यात शिरले असं मला समव आठवत नाहीये. कारण मी म्हंटल तसं की तो ते मोकळेपणाने शेअर करतो, मग त्याच्याविषयी बोललं जातं, काही ना काहीतरी हे होतं, आणि तो तेवढा हक्काने रिच आउट पण करतो.
की मला हे प्रत्येकाला. नाही आवडलेलं आहे किंवा मला आता हे असं असं झालंय, असं डोकं फिरवलं त्याने, माझं डोकं फिरवलं तिने, हे झालं ते, असं तो हर प्रकारची हा. गोष्ट तो शेअर करू शेअर शकतो. करतो. आणि अमृताचं कसं, जर ती मला कळलं की थोडी एवढी ग्रेट आता नाहीये किंवा काय, तर मी आईलाही विचारतो की तिचं काय नक्की, मग मी त्याच्यावर ठरवतो की मी तिच्याशी खरंच बोलायची गरज आहे का, त्या दोघींमध्ये ते सॉर्ट आउट झाले. पण मला असं वाटतं की काळजी हा फॅक्टर, मोठा भाऊ असो किंवा लहान बहीण असो, त्यांच्यामध्ये काही असलं जुळे का असे ना, एकमेकांबद्दल काळजी जी असते ती व्यक्त करणं आणि काळजी खऱ्या अर्थाने दाखवून देणं, ही काळजी वाटते, हा इनिशिएटिव्ह मला घ्यायला आवडतो. आणि माझा स्वभाव तसा आहे की मला ओपनली काळजी घ्यायला, ओपनली डायरेक्ट विचारायला आवडतं. तुम्ही कुठेही असाल, कशी असाल तरी मला तुला विचारायचंय की काय याचं, तू आता काय करणार आहेस, हा प्रॉब्लेम आहे, यातनं सोल्युशन काय आहे, हे तर तू मला सांग. तर असं स्वभावानुसार आमचं ते बदलतं. पण माझा रिच आउट होण्याचा स्वभाव आहे. त्याचा आहे जास्त की तो शिरतो जास्त. मी माझं तेवढं नाहीये समोर. मी माझ्याच प्रॉब्लेम मध्ये कमी शिरते, तर मी चान्सही देत नाही. बरं, आता तुमची दोघांची घरं वेगळी आहेत, पण एका कुटुंबात वाढल्यानंतर जेव्हा आपली सेपरेट जरी घरं असली तरी सुद्धा काहीतरी एक सिमिलरिटी असते घरांमध्ये. ती काय आहे तुमच्या घरात? सिमिलरिटी काय, कधी कोणी कोणाकडे जाऊ शकतं एवढंच आहे. बाकी खरं तर वेगळे पण आहे, म्हणजे खरं तर वेगळे पण आहे, म्हणजे मला चांगल्या सेन्सने ते आहे खरं तर, की मला घर खूप नीटनेटकं, पर्टिक्युलर म्हणजे खुर्ची त्या ठिकाणी काय असं आवडतं. नाही, पण मी जास्त त्याच्याबद्दल पर्टिक्युलर आहे की मला घरामधल्या कुठल्या गोष्टी कशा हव्या आहेत, काय नाही याच्याबद्दल. आणि सजवायला वगैरे मला खूप जास्त आवडतं. तर असं एक हे, अमृताकडे आता असं की तिचा बेस सारखा हालत होता मधल्या काळामध्ये. म्हणजे ती साताऱ्याला प्रसादचं शूट असेल तर तिथे त्यांचं एक घर, ठाण्यामध्ये एक घर, आता तो माझं सगळीकडे विखुरलेलं होतं. काही गोष्टी माझ्याकडे, काही नाही, काही एक गोष्ट तुझ्याकडे मी ठेवलेली नाहीये बाबा, माझ्याच गोष्टी तिच्याकडे. हो ते असतं. आणि तर हा हे थोडं वेगळे पण आहे. पण सिमिलर, आता सिमिलर खरंच नाहीये. म्हणजे मी म्हटलं जसं की अभिषेकला सुद्धा घर नीटनेटकं किंवा काय तो ठेवतोच, त्याच्या मला सुद्धा खूप टापटीप आणि हे आवडतं सगळं व्यवस्थित ठेवायला. पण असं असू शकेल ना की आता कसं आहे, स्वतःचं घर आहे म्हटलं ती फॅन खालचा बेड माझा, तिने एक फॅन खाली बेड बनवला असेल, तू एक बनवला असेल. मी बेडची पोझिशन काही असो, मी डोकं फॅन खालीच करते, त्यामुळे आता माझं राज्य ते आहे. किंवा खुर्ची, टीव्ही बघताना जेवतानाची जी खुर्ची आहे ती ही माझी खुर्ची, मी प्रसादला बसू देणार नाही किंवा मी कृतिकाला बसू देणार नाही, असं काही असेल का? सो वेगवेगळे, म्हणजे घर सजवण्यातलं सुद्धा वेगवेगळेपणच आहे ऍक्च्युली. माझा काय होतं माहितीये की माझी कितीही घरं असली ना तरी सुद्धा, आता पुण्याचं जे घर आहे, दादरचं आहे, मालाडचं आहे, ती सगळी सारखीच दिसतात. म्हणजे आपला एक टच असतो काहीतरी. तर असं म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात गेलो तसं वाटतच नाही, सारखी दिसायला सगळी सारखीच दिसतात. म्हणजे मला पांढरे पडदे आवडतात, सगळीकडे पांढरे पडदे, मग मला ते लेस वगैरे खूप, सगळीकडे लेस, असं मी विचार. माझ्या थोड्या चॉईस मध्ये कृतिकाचं एक मर्ज झालेली आवड, आणि आता ती ओव्हर द इयर्स आम्ही जे काय लग्नानंतर एकत्र राहतोय त्याच्यात मग थोडस तिचं एक काहीतरी एक ऍडिशन अजून आहे की आपण सॉफ्ट इंटिरियर मध्ये ही गोष्ट घेऊ, किंवा ही वॉल आपण ओपनच ठेवू, इथे काहीच नको करायला, म्हणजे स्पेस जास्त वाटेल. ही आयडिया तिची होती. मग एक दिवस तिने एक टेक्स्चर्ड वॉल स्वतः तयार केली, म्हणजे त्याच्यावर ते लावून वगैरे सगळं. तर असं एक थोडस, त्यामुळे कदाचित आमची स्पेस थोडी वेगळी वाटते. हिचं आणि प्रसाद यांचं आता काहीतरी चॉईसेस वेगळे, त्यांना चान्सच नाही मिळाला. पण जे काय आता तुझं घर आहे. सो आपल्याकडे ना, नाही, सो मला असं वाटतं की वेगळे पण उलट एस्थेटिकली वेगवेगळं हे आहे. सध्या प्रसादचा आणि माझा कल जास्त हा गरज आहे त्याच्या दृष्टीने गोष्टी घरात मांडण्याकडे आहे, की अरे आपल्याला आता सध्या तिथे हे आहे, त्या घरात तर डबल नको करायला, बरोबर, मग आपण इकडे एकच सोफा ठेवू, तिकडे एक आहे आपल्याकडे, मग इकडे, असं जरा आमचं आता सध्या आहे सिच्युएशन. अगदी बरोबर.
आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे प्रीती शहा आणि उलूप द आउल फाउंडेशन असा NGO आहे तिचा. आणि हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना कंपनीजमध्ये जे सगळे बनवतात गारमेंट्स वगैरे, त्याच्यातल्या एक्सेस फॅब्रिक पासून ते आर्टिफॅक्ट्स बनवतात. सो त्यांचा USP असा आहे की कुठलंही त्यांचं एक प्रॉडक्ट दुसऱ्या प्रॉडक्ट सारखं दिसत नाही. म्हणजे आपण जेव्हा आता सपोज मी मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये जाते तेव्हा मला एक ड्रेस तर खूप आवडतो पण तसे आणखीन 15 दिसतात मला सगळ्या साईज मध्ये, मग मूड जातो. ह्यांचं तसं नसतं, एक्सक्लुझिव्ह, खूप एक्सक्लुझिव्ह असतं. आणि खूप होम डेकॉरचे आयटम्स ते बनवतात. सो हे कोस्टर्स आहेत, क्विल्टिंग केलेले कोस्टर्स आहेत. खूप गोड आहेत. हे कुणाला आवडेल? हे घे तू. आम्हाला दुसरं बघा मग मांडा ना. अरे कुशन कव्हरच. अच्छा, मला वाटलं रनर आहे. वाव, छान आहे ना, मस्त आहे. एक तुझ्याकडे एक माझ्याकडे ठेवूयात म्हणजे सारखेपण एक राहील. आता एक कॉमन. हे खूपच मस्त आहे ना. येस येस. त्याच्याकडे ब्लू कलरचा असा सोफा आहे आणि माझ्याकडे ऍक्च्युअली ग्रीन सोफा आहे त्यामुळे त्याला जाणार आहे. नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. खूप कमाल आहे. थँक्यू आणि मला 2 गिफ्ट दिल्याबद्दल. हा प्रश्न तुम्हा दोघांसाठी आहे. म्हणजे माणूस म्हणून आणि ऍक्टर म्हणून एकमेकांबद्दल काय सांगणार, काय वैशिष्ट्य आहेत माणूस म्हणून आणि ऍक्टर म्हणून? तुला जास्त विचार नाही करायला लागणार. खोटच बोलायचं. अभिषेक बद्दल ऍक्टर म्हणून वैशिष्ट्य हे आहे की तो मोल्ड होऊ शकतो इझिली कुठल्याही प्रकारच्या रोलमध्ये. म्हणजे काय म्हणू आपण की आपल्याला निसर्गाने ज्या गोष्टी दिलेल्या असतात की जसे की हाईट असेल, रंगरूप असेल किंवा ज्या कुठल्या गोष्टी असतात, तर त्याचा कुठेतरी म्हणजे आडकाठी न येऊ देता त्या सगळ्या गोष्टींची तो त्याच्या पलीकडे जाऊन तो स्वतःला मोल्ड करू शकतो. की कुठल्याही प्रकारचा रोल असेल, म्हणजे जितका अगदी देसी रोल असेल तर तेवढाच समजा तो अर्बनही करू शकतो. तर हा त्याच्यातला एक चांगला वाटतो मला गुण. आणि मला असं वाटतं की त्याच्या पर्सनॅलिटी मधले ओव्हरऑल ज्या काही गोष्टी आहेत ऍडिशनल, की जसं तो लिहू शकतो, तर चतुरस्त्र आहे, तर त्या गोष्टीचं कुठेतरी ऍक्टर म्हणून सुद्धा ते रिफ्लेक्शन ते दिसतं. सो ते त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. आणि माणूस म्हणून माणूस म्हणून मला असं वाटतं की अभिषेक को ऍक्टरला जास्त नाही, पण ठीक आहे असं काही अगदी ऍक्टिंगच्या क्षेत्रातलं सांगितलं पाहिजे असं काही नाही. इन जनरल माणूस म्हणून अभिषेक असा आहे की तो तुम्हाला तुमच्या चिंता विसरायला लावू शकतो. म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या मूड मध्ये आला असाल त्याचं त्याला काही पडलेली नसते पार. तो तुम्हाला तो ज्या मूड मध्ये आहे त्याच्यात तुम्हाला असं सामावून घेऊ शकतो. आणि हे माझ्या मुलांनी सांगितलं हे ना मला. आणि इट वर्क्स. की बऱ्याचदा असं होतच की तो इतकं म्हणजे एखादी गोष्ट इतकं त्याचं हटाई करतो, इतकी टिंगल टवाळ्या करतो की आपल्याला असं होतं की चल जाऊ दे ना, सोडणं काय करणार असं. सो तो असं कुठल्या एका गोष्टीला खूप वेळ धरून नाही ठेवत, तर मग त्याचं असं छान एक लाइटर मूड तयार व्हायला अशी छान मदत होते. सो एक माणूस म्हणून त्याच्यातली ती गोष्ट छान आहे अशी. कमाल खोटं बोलले. तुला पाणी पाहिजे? तुला लागेल. हा म्हणजे मला आता अमृतातलं सांगायचं. अमृतातलं ऍक्टर म्हणून काय स्वतः सांगणार होता परत. मी थोडं अजून हे करणार होतो. म्हणजे आपण आता या क्षेत्रामध्ये काम करताना मला असं वाटतं की प्रत्येक जण कुठलं तरी टेन्शन आपल्या सगळ्यामध्ये घेऊन येत असतो किंवा काहीतरी प्रत्येकाला हवं असतं. तर कम्फर्टेबल सगळ्यांना वाटायला हवं अशी माझी इच्छा असते आणि त्यातूनच ते तसं वागावं असं मला वाटतं आणि ते आपोआप घडतं. अमृता ऍक्टर म्हणून मला वाटतं की जे तिने माझ्याबद्दल सांगितलं की तसं ती सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स तिच्या ऍक्टिंग मधनं दाखवू शकते. वेळोवेळी तिने नाटकांमधनं वेगवेगळी पात्र केली आहेत. आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये राहिल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचा डायलेक्ट, वेगवेगळ्या ठिकाणची लोक हे खूप पाहिली आहेत.
त्याच्यानंतर ती आरजे म्हणून पण काम करायची. तर आणि तिने जर्नलिझम पण केलंय. तर तिने जे कुठलं शिक्षण घेतलं, ती ज्या ज्या ठिकाणी तिने काम केलं त्या त्या ठिकाणच्या करेक्ट गोष्टी तिने उचलल्यात आणि नेहमी त्या तिच्या बोलण्यातून तिच्या कामातून ती दाखवते. आणि काम करत असताना खूप समजून उमजून ते करते, त्याच्यामुळे ते सगळ्यांना भिडतं. तर मला असं वाटतं की माणूस म्हणून तिच्यातली जी काही क्वालिटी आहे ती बरोबर आपल्या तिच्या कामामध्ये ती उतरवते. तर ऍक्टर म्हणून मला तिच्यातलं ते एक आवडतं. दुसरं, ती झोकून देते पूर्णपणे. आम्ही एक नाटक केलं होतं, ते खूप सिरियस नाटक होतं, आम्ही दोघांनी त्यात काम केलं होतं राज्यनाट्याला 2012 मध्ये. आणि ते नाटक कॅन्सर पेशंट बद्दल होतं, त्यासाठी तिला अवॉर्डही मिळालं होतं. पण त्या पूर्ण प्रोसेसमध्ये या सगळ्या याच्यामध्ये तिने त्याचा रिसर्च इतका स्ट्रॉंग केला की कशामुळे त्या गोष्टी घडतात, त्यातल्या पेशंटचं नक्की काय होतं काय नाही. तर आम्ही जेव्हा थ्रू आउट द रिहर्सल तिच्याकडे बघायचो, आणि तिला राज्यनाट्याला फायनलला सुद्धा त्याच्यासाठी मिळालं नंतर प्राइज, पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इतकी ती अभ्यासपूर्ण उतरली होती की ते तुमच्या कामातनं दिसतं. आणि तो तिचा अभ्यासपूर्ण म्हणजे काम, तिचं अप्रोच हा नेहमी जाणवतो. माणूस म्हणून मी सांगेन की तिच्या अरे नाही, मला शब्दात कसं मांडावं याचा विचार करते, कारण एकदम आपण असं एकमेकांबद्दल कधी बोलत नाही त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कधीच नाही. माणूस म्हणून तिची मैत्री पटकन होत नाही कधीतरी, पण जेव्हा होते चांगलं सांगायचं पटकन होत नाही. नाही, ती हसतमुख आहे अतिशय माणूस म्हणून. ती समोरच्याला आपलंसं करून घेते. काहीतरी जेनेरिक गोष्टी सांगत नाही, मला जेन्युइनली पटकन आता माणूस म्हणून आपण वेळ घेऊया, आपण कॅमेरा बंद करूया, थोडा वेळ थांबूया. एवढं मलाच आता नाही ऐकायचं, एवढा वेळ आठवायला लागत असेल तर 1-2 मिनिटं मी घेतो फक्त. खरंच विचार करतो ना, थांब ना. एवढं सगळं आयुष्यात वाईट घडून गेल्यानंतर सुद्धा मी तुझ्यातले चांगले गुण असे हेरू शकते, हे किती माणूस म्हणून माझ्यातली चांगली गोष्ट आहे. हे वाक्चातुर्य तुला माझ्याकडूनच मिळालंय. नाही, माणूस म्हणून ती खूप फ्रँक आहे, ओपन आहे, सिरियसली. मैत्री म्हणजे आता तिच्यातला मैत्रीचा फॅक्टर मला आवडतो की ती पूर्णपणे मैत्रीत स्वतःला झोकून देते. आणि याचं उदाहरण मी देतो, नुसतं बोलत नाहीये. ज्युनियर केजी पासून जिच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे जो आत्तापर्यंत आहे, आणि त्या पूर्णपणे एकमेकींशी कनेक्टेड आहेत. तर त्या एकमेकींशी जे काय बोलत असतात अजूनही त्या सगळ्या जणींनी सगळ्या चढ उतारामध्ये जे काय धरून ठेवलंय. अरे म्हणजे आता मी यांना चिडवायचो एकेकाळी. चढ उतार गंमत वाटते तुला आमच्या आयुष्यातले. तर तो मला तिचा अप्रोच आवडतो. खोदून आवडलं. मला खूप माहिती आहे माझ्यातल्या चांगल्या गोष्टी, तुला नसतील दिसत तरी तू सांग मग. हा, तुम्हाला थोडंसं एक हे कर, मी लगेच कोण असं करतं स्वतःतल्या चांगल्या गोष्टींची हिंमत. माणूस म्हणून माझ्यातलं हे मोठे पण आहे की मी जाऊन सांगत नाही माझ्याविषयी चांगलं. पण आता सांग ना आम्हाला, किती ओढ वाटेल ती कशी चांगली आहे माणूस म्हणून. ती खूप चांगली क्रिटिक आहे घरात कोणी कुठलं काम केलं तर, आणि खूप चांगलं ऍप्रिसिएट पण करते. म्हणजे कोणाचंही काम असलं घरातलं तरी ती स्वतः त्याच्याबद्दल सांगते की हे चांगलं झालं, हे वाईट झालं, ओपनली. तर ती एक गोष्ट मला चांगली क्रिटिक आहे, ती चांगली क्रिटिक आहे, हा तुझा गुण आहे. चांगलं आहे म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सांगता सुद्धा आला पाहिजे की कसं काम करताय तुम्ही, काय करताय, कुठे चुकतंय, काय नाही. काही गोष्टी गिफ्ट रॅप करून सांगतो. आज तुला होमवर्क आहे, दिल के करीबचा होमवर्क आहे. घरी जायचं, शांतपणे बसायचं, अमृताविषयी काय काय आवडतं ते लिहून काढायचं आणि आम्हाला ते पत्र पाठवायचं. हे सेल्फ ऑब्सेस लोकांचं हे असं. दुसरे काय चांगले ते काही लक्षच नसतं काही. नाही, असं नाहीये. मला आता ते शब्दात मांडता नाही आलं. नक्की रायटर आहेस तू, शब्दात मांडलं नाही एवढं. मी काय म्हणजे मोठा प्रोजेक्ट मनापासून तुला नासातला वगैरे सांगता नाही येत. आणि ही माझ्याबद्दल सांगत असताना मी त्यात इतका हरवून गेलो की मला त्या वेळात तो विचार करता नाही आला. त्याला तो बहुतेक
स्टन झाला की मी चांगलं कसं बोलू शकते बरं, बरं चल, एक पाच गोष्टी एक रायटर म्हणून लिही तू एका कॅरेक्टर बद्दल. माझी बहीण हे एक कॅरेक्टर आता आहे. त्याला एक सांगता नाही येते, तू 5 सांगायला लावते. 5 गोष्टी कॅरेक्टर बद्दल लिहितोय असं समज. अमृता कामाच्या बाबतीत प्रचंड सिरियस आहे. 1. त्याच्यानंतर ती कधीही खोटं बोलत नाही. 2. त्याच्यानंतर तिचं टिक 1 टिक 2 तिला ट्रॅव्हलिंग करायला फिरायला खूप आवडतं. काही नाही आवडत काही फिरायला बिरायला. आता म्हणलं आम्ही सुरुवात झाली -1 ती हजरजबाबी आहे. हजरजबाबी. त्याच्यानंतर स्वयंपाक चांगला करते. ती खूप नाही स्वयंपाक नाही चांगला. नाही खरं म्हणजे शिकते, अजून प्रयत्न तिचे सुरू असतात. तिला आता पेशन्स लेवल खूप चांगली आहे. ओके. ती लहानपणापासून तिची सहनशक्ती खूप जास्त आहे. म्हणजे तिने खूप गोष्टी ती सहन करू शकते. तेवढा पेशन्स कोणामध्ये नसतो. ते एक आहे. हे झालं 4. 5वं ती कधी तुमच्यासाठी अवेलेबल असते. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करायला. हसू कशाचं येतं एवढं तुला मला सांग. हा पॉइंट द्यायचा त्याला. हो द्यायचा. सो तू 5 पॉइंट सांगितलेस आहे. चांगले आहे. सो तू 5 पॉइंट सांगितलेस आणि दिल के करीब कडून तुला मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. मला द्यायला पाहिजे. पण मी सांगितलं ना वाक्चातुर्य म्हणजे हजरजबाबीपणा, कामात झोकून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. आता काहीतरी गुण दाखव म्हणजे पुढच्या वेळेला. सो तू पटापटा नाही हळूहळू उत्तर दिली आहेस. सो दिल के करीब कडून मिळतोय तुला एक गिफ्ट हॅम्पर. येस. आणि होमवर्क मात्र मला आता करायला लागणार आहे. ओके. सो अमृताकडे हा गिफ्ट हॅम्पर आहे. सो मला असं वाटतंय का हा गिफ्ट हॅम्पर तू घेऊन जा. निसर्ग हर्ब्स, डॉक्टर आरती सोमण, साताऱ्याची आपली एक मैत्रीण आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि याच्याबद्दल अमृताला सगळंच माहिती आहे आणि आपल्या प्रेक्षकांना तर सगळं पाठच झालंय. सो हर्बल सोप आहे तुझ्यासाठी आणि उटणी आहेत, फेस स्क्रब, बॉडी स्क्रब. नीम त्रिफळा टूथपेस्ट. वाव. ऑइल्स आहेत, फेस ऑइल, हेअर ऑइल आणि अमृताने तुला खूप त्रास दिला तर बॅकोझेन नावाच्या गोळ्या आहेत. याने खूप छान शांत झोप लागते, छान वाटतं. या रात्री घ्यायच्या. याची खरी गरज आहे. बॅकोझेन, निसर्ग. थँक्यू. आणि तुला काहीतरी दिलंय. येस. ती चिडेल की नाही? हा, तिलाही काहीतरी सवय. मग तिला सुद्धा मी देणार. अरे तुला गिफ्ट बद्दल बोललोच नाही की दरवर्षी सांग ना. मग सांग ना. मग म्हणजे द्यावेच लागतात. रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, मीच त्याला गिफ्ट देते. वाढदिवसाला किती खोटं बोलशील. अरे आता ते कोणी ब्लॉग दिलेलं केलेले आपण. ब्लॉग मध्येच मी तुला गिफ्ट दिलेलं नाहीये. तू तर देतोस पण मी पण देते ना. मी त्याला कुठं नाही म्हटलं की मी वेगवेगळे गिफ्ट देतो. अच्छा, बर्थडेला. तू तुझंच सांगत होता. मला वाटलं माझ्यातली चांगली गोष्ट आठवली पुन्हा एकदा. घ्या. बरं, हे तुझ्यासाठी आहे. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, संदीपा पाटील. ओके. ती एक सायंटिस्ट आहे आणि तिने शॅम्पू आणि कंडिशनर्स बनवलेत. ओके. बनाना एक्स्ट्रॅक्ट आणि शिया बटर असं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. ओके, नाईस. थँक्यू. इट्स व्हेरी नाईस. प्लीज. खूप छान. वेदवी नॅचरल्स. वेदवी नॅचरल्स. नाईस. येस. घरी स्वयंपाक करता का? अभिषेक करतो आता, जास्त तो करायला लागलाय. आणि तुझ्या घरी प्रसाद? हा, माझ्याकडे तो प्रसादच करतो बऱ्याचदा. हो, छान करतो. मस्त करतो. वा, खूप छान करतो. आणि मलाही आता आवड निर्माण झाली आहे करायची.
तर मी वेगवेगळे पदार्थ युट्यूबवर बघत असतो, करत असतो. हिला मी बोलवून सांगतो की तू ये, मी केलेलं आहे हे खा. त्यामुळे लेटेस्ट कोणता पदार्थ? बिर्याणी केली होती वाव. आणि 3 लेअरची प्रॉपर दम बिर्याणी मी घरी केली होती. वाव. आणि भात असा छान मोकळा मोकळा बिर्याणी सारखा कमाल. झाला फायनली. कमाल. त्यामुळे मला खूप छान वाटलं. तर लेटेस्ट मी बिर्याणी केलेली होती घरी. अच्छा अच्छा. आणि तुला याच्या हातचं सगळ्यात जास्त काय वाटतं? आय थिंक बिर्याणीच त्याने छान केली होती. म्हणजे जो आपण पदार्थ म्हणू की एरवी आपण ब्रेकफास्टचे आयटम काय 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 करत असतोच, की ऑमलेट किंवा काय, बट हे सगळं सोडल्यास जर का असं एक प्रॉपर मील त्याने आता केलं होतं, त्यामुळे मला असं वाटतं की बिर्याणी तो छान केली होती त्याने, छान करू वा. शकतो. तिच्याकडनं फक्त आता मला मिळायचं कधीतरी तिच्या हातचं, जे कशाला वाटत नाही. असंच. प्रसादच्या हातचं खा, तो असंच. खूप करत तो असतो. तर चांगलं करतोच. मिळेल मिळेल. हा. मी सांगते तुला. हे जे कुकबुक आहे ना, क्या बात हो. आहे. सो अनुपमा कुलकर्णी यांचं स्वाद स्मृती नावाचं हे पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये जसं आपली आई, आजी, काकी, मामी, मावशी यांच्या हातचे पदार्थ आपल्याला आवडतात, मग ते आपण घरी करून बघतो वगैरे, तशा ह्या रेसिपीज आहेत. आणि Wow. त्याच्या मागे एक एक गोष्ट सुद्धा आहे. वा. सो नक्की करून बघ आणि ह्याला खाऊ सुद्धा घाल. कळलं का? त्याला तू आधी चांगल्या करून बघ. गोष्टी बोलायला सांग माझ्याविषयी, मग खाऊ घालते. पहिली भाजी कारल्याची बहुतेक. हो, मस्त आहे पण. येस, हे मी पण नक्कीच फॉलो करेन. रुमाली वड्या, सोलकढी, कोकम सार. आणि तुझ्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आहे. सुषमा करकरे यांची फ्राय पावडर. आता दिवाळी सुद्धा येते. येस. घरी आपण तळण करणार. कढईमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये सांगितली तेवढी फ्राय पावडर घालायची. याच्यावरती सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. ही फ्राय पावडर आहे. ओके, कडकडीत तेलामध्ये घालायची. त्यानंतर जे काय फ्राईंग आहे त्याच्यामध्ये करायचं. आणि तेल बऱ्यापैकी गार झालं की ह्यातून स्ट्रेन करायचं. आणि खाली जे तेल उरतं ते चकचकीत पहिल्यासारखं आपण स्वयंपाकात सुद्धा वापरू शकतो. आई शपथ. बर. ऑल ओव्हर इंडिया फक्त ह्यांच्याकडे ही एजन्सी आहे. अमेरिकेचं प्रोडक्ट आहे. वाव. कमाल. आणि आपले हे जे खूप सारे लिडिंग ब्रँड्स जे आहेत ना, जे चिवडे किंवा चकल्या वगैरे करतात, किंवा इवन आपण जे पॅक्ड सगळे पदार्थ घेतो, त्या फ्राईंग मध्ये ही पावडर वापरलेली असते. सो इट इज ट्राईड अँड टेस्टेड. अदरवाईज सुद्धा आपण ही वापरतो. ग्रेट. फ्राय पावडर करून बघ नक्की. येस, नक्की. येस. तुमची कुटुंब जेव्हा एकत्र येतात, हा, म्हणजे तू, प्रसाद वगैरे आणि आई, कृतिका, तू सगळे, तेव्हा एक कॉमन टाइमपास किंवा एकमेकांबरोबर वेळ कसा घालवता तुम्ही? एखादा चांगला आम्ही सिनेमा बघतो सगळे मिळून. तो सगळ्यांनी रेकमेंड केलेला एखादा खास असा की ज्याने एंटरटेनमेंट होईल असा, किंवा रेकमेंड केलेला आहे की अरे ही फिल्म खूप चांगली आहे, खूप लोकांनी याच्याबद्दल, त्याची कधी फिल्म बघतो, त्या फिल्मला जातो. किंवा बाहेर आम्ही कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी फिरायला जातो. वेगवेगळ्या म्हणजे मला फिरायला खूप आवडते, त्यामुळे वेगवेगळे रिसॉर्ट्स असतील. आमच्याकडे पेट आहे, डॅश नावाचा आमच्याकडे डॉग आहे. मी आणि कृतिका. कुठला आहे? लॅब्रेडॉर आहे. आणि डॅश त्याचं नाव आहे. तर तो 6 वर्षांचा आहे. तर आम्ही असे पेट फ्रेंडली रिसॉर्ट्स मध्ये जायला, तिथे जाऊन वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे, खायचं, फिरायचं आणि भरपूर गप्पा मारायच्या. मला असं वाटतं गप्पा मारणं आणि डिस्कशन्स हा एक आमच्या सगळ्यांचा आवडीचा. मेजरली तेच की आजूबाजूला काय चाललेलं आहे, ही फिल्म आली तर मग काय, कशी वाटली, काय वाटली, अगदी इथपासनं ते. कारण चौघं वेगवेगळे ठिकाणी आहेत. म्हणजे प्रसादची आता एक सिरियल सुरू आहे, कृतिकाची आता स्टार प्रवाहावर नवीनच सिरियल सुरू झाली, तर तिचा काय अनुभव आहे, हिचा काय अनुभव आहे, माझं मी आता नाटक करतोय तर त्याचा काय अनुभव आहे. या सगळ्यातनं मला असं वाटतं किस्से आणि हे सगळे एकत्र, जेव्हा अशी वेळ खूप रेअरली होतो की आम्ही सगळे एकत्र, पण आल्यानंतर या गप्पा असतात. आणि गप्पा मारताना चहा की कॉफी? कॉफी मी करतो आणि मला सगळ्या प्रकारच्या कॉफी करायला आवडतात. चहा पण आवडतो. खूप उत्तम कॉफी करतो. येस, खूप छान. म्हणजे त्या कॉफीचा घमघमाट असा
अख्ख्या हो. सोसायटीत पसरत असेल इतकं तो छान कॉफी ती फेटतो आणि करतो. वा 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 वा. आणि चहा मला आई आवडतो. हा चहा यालाही आवडतो. कृतिकालाही कधीतरी चहाची तल्लफ येते, त्यामुळे कृतिका आई जरा हे चहा झोन आहे ती यांचा. कृतिका पॉट मधली कॉफी अच्छा हा. फिल्टर वाली अच्छा एक हा. वेगवेगळ्या ठिकाणून त्या हा. कॉफीज आणायच्या आणि त्या सगळ्या करायच्या असं एक तिलाही आवडतं. हो. चहा कॉफीचे आम्ही सगळेच फॅन आहोत. हम्म. सो तुमच्या चहा कॉफीच्या आणि गप्पांसाठी एक गिफ्ट आहे पॉटरी डेलचं. ओके. ओके. आपली एक दिलकेकरी मैत्रीण आहे अर्चना देशपांडे आणि तिने तुम्हा दोघांसाठी एक एक मग पाठवलंय, तिने स्वतः बनवलंय. ओ वाव. छान आहे ना. खूप गोड आहे. मस्त आहे एकदम. तू घरी आलीस माझ्या की तुला यातच देत जाईल. हो. आणि यातच देत दे. तुझ्यासाठी हे आहे आणि तुझ्यासाठी हे. हा. कळलं ते पण एक. मी आपलं इथे भांडण सोडवायचा प्रयत्न करते. आई पण साधारण जे करते ते. हा, पण खूप छान आहे. हो, खूप गोड आहे, खूप गोड आहे. चिअर्स. ऍज अ फॅमिली तुम्हाला भटकायला आवडतं का आणि कुठे जाता? आम्ही सगळे मिळून असं ते प्लॅनिंग बऱ्याचदा झालेलं आहे, पण हा. असं गेलो नाही आहोत. हा. एकदम सगळेजण आहेत असं. अभिषेक आणि कृतिका जरा काही काही वेळेस त्यांना जरा ते ठिकाणं शोधत असतात अच्छा. की एखादं रिसॉर्ट्स हा. किंवा असं, आणि त्यांना ते पेट फ्रेंडली बरोबर ते माहिती पण हा. असतं, त्यामुळे आणि आम्ही आता जानेवारीत नॉर्दर्न लाईट्स बघून आलो. वाव. फिनलंडला आम्ही गेलो होतो. वाव. तर खूप वर्षांपासून आम्ही आमच्या डोक्यात होतं की चांगल्या कुठल्या तरी ठिकाणी हा, अशा ठिकाणी हा, जो हा. ज्या ठिकाणी फार लोक जात नाही. हम्म. तर आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघायला फिनलँडच्या इथे आम्ही उत्तर ध्रुवाची जी लाईन असते आर्क्टिक Wow. सर्कलची लाईन ती क्रॉस केली आणि त्याच्या वर आम्ही एका छोट्या गावात गेलो, इनारी नावाच्या. कमाल. इथे 2 किलोमीटर रेडियस असलेला एक फ्रोझन लेक होता. हा. आम्ही त्या ठिकाणी एका केबिन मध्ये राहिलो कमाल. ऍडव्हेंचर म्हणून, कमाल. आणि आम्ही नॉर्दर्न लाईट सुद्धा बघितली. तर असं फिरायला आम्हाला दोघांना खूप आवडतं. रिसेंटली आमची ही ट्रिप झाली, ताडोबा ला जाऊन आलो, अच्छा. आणि आता पुढेही कान्हा, पेंच आणि अंदमान असा प्लॅन आमचा आहे, वा. वेळ वा. मिळेल तसा. आणि सगळे एकत्र असल्यावर तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, रिसॉर्ट्स जवळपास पटकन विकेंडला वा. हा. छान बॅग पॅक करायची छोटी आणि जायचं, हम्म. असा प्लॅन असतो. माझं जास्त फिरणं आता नाटकाच्या दौऱ्यांमुळेच हा. व्हायचं, नियम हम्म, अटी लागूच्या हम्म, ह्याच्यामुळे. हम्म. त्यामुळे ते दौरे होतच असतात. आता सुद्धा पुन्हा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे आमच्या नाटकाचा. हम्म. कोल्हापूर, सांगली, सातारा तिकडे आहे ऑक्टोबरमध्ये. सो ते फिरणं असतं. मग प्रसाद साताऱ्याला असतो, तर मग त्याला जाऊन भेटणं, मग काम असलं की पुन्हा मुंबई, मग पुन्हा पुणे, असं बरंच सुरू असतं. अच्छा. पण ट्रॅव्हलिंगची आवड मला आहे खूप. सो तुझ्यासाठी आहे चेरी पिकची ही एक बॅग, वाव. आणि तुला देते कारण तिच्याकडे ऑलरेडी आहे चेरी पिकची बॅग. माझी तर मोठी आहे. आणि कस्टमाइज्ड एक हे बघ ना, Name त्याच्यावर tag. लिहिलेलं आहे. वाव. नाईस ना. मस्त आहे. Nice. मागच्या वेळेशी पण खूप सुंदर आहे, आणि मी ती इतक्या दौऱ्यांमध्ये हो? वापरली कारण अशी कॉम्पॅक्ट आणि पटकन न्यायला हा. फार कमाल आहे. मला पण आता नाटक सुरू आहे, तर आता दौरे सुरू हो. झाले की मला खरंच येस. गरज होती. गोड आहे ती. वा वा वा. थँक्यू सो मच. थँक्यू. सो निशांत आवळे आणखीन एक दिलकेकरी आपले मित्र आहेत, अच्छा. त्यांनीही तुला बॅग पाठवली. वाव, थँक्यू सो मच. आणि तुझ्यासाठी सुद्धा एक गिफ्ट. शाकूज हा एक पार्ल्यातला ब्रँड आहे, हा. सरिता पेडणेकर यांचा, आणि ती खूप सुंदर लेदर प्रॉडक्ट्स बनवते. लेदरची एक स्लिंग बॅग तुला पाठवली. थँक्यू. सो बराच वेळ मस्त गप्पा झाल्या. येस. खूप धमाल आली. पण मी एक सांगू का, हो. या सगळ्यात मला हे आवडलं की तुझ्या प्रश्नांमध्ये इतकं छान रॅप केलेले गिफ्ट्स आहेत. हे मला खूप आवडलं की प्रश्न त्याच्या उत्तरांमध्ये रॅप केलेले बरोबर सगळे गिफ्ट्स आहेत. या सगळ्या गिफ्ट साठी खूप थँक्यू. आणि मी या कार्यक्रमाचे तुझा खूप मोठा फॅन आहे, आणि हा कार्यक्रम सुद्धा मी आई बरोबर घरी आम्ही सगळ्यांनी हो. खूप वेळा आई बघितला. आई सगळे बघते ना. आई सगळे सगळे बघते. बघते. मी सुद्धा, आणि हा. मी कृतिका आम्ही व्यवस्थित बघतो.
आणि वेगवेगळे सेगमेंट जे तुमचे आहेत ते सुद्धा फॉलो करतो. तर मला इथे यायचंच होतं. अमृता एकदा येऊन गेल्यामुळे ती जरा अशी होती की मी जाऊन आले, पण आता आज मी पण सांगेन की मी पण जाऊन आलो. पण मी तुला अशी तशी सोडणार नाहीये, जेवूनच जायचंय. कारण आपण आता इथे बसलोय ते चौरंग नावाचं रेस्टॉरंट आहे, दादर वेस्टला आहे आणि इथे टिपिकल महाराष्ट्रीयन थाळी वगैरे भन्नाट जेवण मिळतं. आल्या आल्या मेन्यू कार्ड बघितलं, पिठलं, ज्वारीची भाकरी, भरलं वांग, या सगळ्या गोष्टी म्हणजे असं आपलं महाराष्ट्रीयन, छान महाराष्ट्रीयन सगळं घरातलं उत्कृष्ट जेवण आणि दिसायला पण फार सुंदर केलेलं आहे सगळं. छान इंटिरियर इंटिरियर पण खूप गोड आहे, खूप फ्लॅशी नाहीये, घरासारखं आहे. अगदी. सो मागू जेवण? येस येस, आणा. थँक्यू प्रकाश. वाव, लुक्स टेम्पटिंग. ऍक्च्युली. अच्छा, अजून काहीतरी येतंय. ओहो, उकडीचा मोदक. क्या बात है. आणि काय? कुरडया. प्रकाश, थँक्यू सो मच. नाईस. येस. वाव. सुरू करा. मोदक खाऊन बघते. येस. आणखीन एक चमचा देऊ? नाही, हे खाऊन बघायचंय ना. सुंदर मोदक आहे. सुंदर आहे ना. अख्ख्या दादर मध्ये हेच जातात मोदक. सुंदर सुंदर. तू पण टेस्ट करा मोदक. हे जेवण नाही आहे तुमचं, म्हणजे बाहेर जाऊन आपण मस्तपैकी जेवणार आहोत. हे फक्त तुम्हाला टेस्ट करायला दिलं. येस. मोदक. एनिवे, गप्पा तर खूपच छान झाल्या. सुरुवात आपण खरवसापासून केली. येस. आणि शेवट आपण मोदकाने करतोय. क्या बात आहे. थँक्यू सो मच अभिषेक. थँक्यू सो मच. खूप मजा आली, फार छान वाटलं. मला तर तुमच्यापेक्षा जास्ती मजा आली. आणि मला आता असं वाटतं की जरा सीटिंग अरेंजमेंट चेंज करायला पाहिजे होती. मी मध्ये बसायला पाहिजे होतो तुमच्या. त्यांची भांडणं छान सोडवली आणि आम्हालाही खूप छान वाटलं इथे येऊन. थँक्यू सो मच. थँक्यू. परत भेटूया. आपण कसे परत भेटलो तसे आपण नक्की तुझ्या आणि कृतिका बरोबर परत भेटूया. खूप आवडेल आम्हाला दोघांनाही. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब, जोडी तुझी माझी.